मी सचिन तुकाराम हाके. आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढे आहे, गेल्या 15 दिवसामध्ये अतुल बळवंत हाके आणि विद्या नितेश हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन धांदट खोटे आरोप केलेले आहेत. आमचा वाद हा जमिनीचा वाद असून आमच्या आजोबाच्या नावाची जमीन होती. ती जमीन चुलत्यांनी वडील अनपढ असल्यामुळे आजोबाही अनपढ आहेत, त्यांचा गैरफायदा घेऊन त्याची जमीन त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि ते जमीन तशी विकताही येत नाही. तर ह्या व्यक्तीने जमीन ती मुलांच्या नावावर खरीदपत्र केलं. खरीदपत्र होताना वारसांची नावं लागतात किंवा त्यांची सहमती लागते, यांनी ते काहीही केलेलं नाही आणि यांनी खोटे पुरावे असे जमा करून 7/12 वगैरे दाखवतोय. हे धांदट खोट आहे. आम्ही आणि हा जमिनीचा वाद हा न्यायालयात गेला असल्यामुळे हा न्यायप्रविष्ट आहे. आणि आता गेल्या 2025 साली ते जमिनीत आले, त्यांनी माझ्या भावाला मारहाण केली, पाठी ट्रॅक्टर आणला, त्यांनी पुरा पिकाचं नुकसान त्यांनी केलेलं आहे. भाईचे बोलून त्याला भावाला मारला माझ्या, त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही सांगलीला ऍडमिट पण होता तो. तेव्हा मी मुंबईला होतो, माझा मुलगा मुंबईला होतो. आम्ही आल्यानंतर कळलं की यांनी हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे आणि यांनी त्यांना फक्त जमीन बळकवायची आहे, दुसरं यांना काही नाहीये. हे कॅरेक्टरलेस लोक आहेत. दुसरी गोष्ट याच्यामध्ये हे मोठा हा टोळीच एक प्रकारची याच्यामध्ये सामील आहेत. दादासाहेब अनुशे आणि नाथा पुजारी यांचे मेन मोर्चे आहेत. हे यांना पुढे करून फक्त ही विद्या आणि हा अतुल हे फक्त प्यादे आहेत त्याच्यामध्ये. हा विद्या फक्त पुढे येऊन एक बोलते, कारण का विद्या ही फक्त महिला म्हणून पुढे येते की ह्यांनी काय असं हुसकवते की ह्यांनी मला काय बोलावं, ह्यांनी काय करावं, ह्यांनी प्रवृत्त करायचं. हे कॅरेक्टरलेस लोक आहेत. त्यांच्यावरती साहेब 420 गुन्ह्यांचे दाखल यांच्यावर झाला पाहिजे. त्यांनी पोलीस प्रशासनाला वेटीस धरलेलं आहे, तहसीलदारला वेटीस धरले, तलाठीला वेटीस धरलं. ते तर त्यांनीही सांगितलं होतं हा जमिनीचा वाद असल्यामुळे हा भावकीला घ्या किंवा 4 लोक तुमची जमा करा आणि आपला हा वाद मिटवा. भावकीच्या एकूण 4 मिटिंग झाल्या. 4 मिटिंग मध्ये भावकीने पण त्यांना सांगितलं भावाभावाचा विषय आहे, जमिनीचा विषय आहे, तर तुम्ही बसून मिटवा. 2 पावलं तू पाठीसर किंवा 2 पावलं त्याला पाठीसर वाद मिटवून टाका. तर यांनी भावकीलाही बदनाम केलं. तिथे भावकीला बदनाम केलं. भावकी म्हणली बाबा नसले मिटत तर मिटिंग घेऊ आमच्यासोबत. नंतर त्याच्यानंतर नातेवाईकासोबत मिटिंग झाल्या. नातेवाईकांनी सांगितलं वडिलोपरी जमीन असल्यामुळे ही जमीन ही निम्मी झालीच पाहिजे. तर त्यांचंही त्यांनी ऐकलं नाही. त्याच्यानंतर तो पोलीस प्रशासनाकडे गेला. पोलीस प्रशासनाने त्यांनी पण ते सांगितलं त्याला. तर ह्या व्यक्तीने पोलीस प्रशासनाला बदनाम आहे, ते कॅरेक्टरलेस सांगतोय, तहसीलदार बदनाम आहेत. म्हणजे हा प्रशासनाला हा व्यक्ती करतोय. हा व्यक्ती हा मी सर्वजण हे बदनाम हा जो एकटा करायचा, हा स्वतःला सांगतो मी सिव्हिल इंजिनियर आहे, हा इंजिनियर, हा काही ना हा फ्रॉड माणूस आहे, चित्तर माणूस आहे हा. आणि हा इतर सांगतो मी इथे राहतो तिथे राहतो, हा राहतो गोशाळेमध्ये. हा दुसऱ्याला बोलतो हा आरोपी तो आरोपी. आरोपी हे खरे आरोपी हे विद्या आणि हा नेते आपला अतुल हाके आहे. त्यांना दुसरं कॅरेक्टर काय सांगा उद्योग आहे. दोघं 24 तास दोघं फिरतात, त्याला बदनाम कर त्याला बदनाम कर. त्यांच्या बॅकिंगला हा दादासाहेब अनुशे आणि हा नाथा पुजारी यांचाही तुम्ही बॅकग्राऊंड चेक करा. या लोकांनी काय आतापर्यंत केलेलं यांच्यामध्ये. नाथा पुजारी अख्ख्या आंबेमळ्यामध्ये केले आणि ह्या दादा अनुशेनी आनसवाडीमध्ये यांचे काय यांचे बघायची काय प्रवृत्ती या लोकांची. आणि एक आम्ही राहिलो की आमच्या घरात वाद लावून या लोकांनी टाकलेली. आणि हा अतुल हाकेचा आमचा वादविवाद नव्हता आणि ह्याच्या पहिले कधी नाही झाला. आणि ह्या 2025 पासून वादविवाद लावा ह्याला कारण दादा अनुशेच आहेत. आणि आम्ही दादा अनुशेला गेल्या आठवड्यामध्ये फोन केला होता, मी गुढीपाडव्याला मी येतोय गावी, बसून ती मिटवून टाका तुम्ही. तर तेव्हा त्यांनी सांगितलं ही मुलं दोन्ही झालीत पागल. त्या भाषेत त्यांचं माझ्याकडे रेकॉर्ड सुद्धा आहे दादा अनुशेचं, की स्वतः म्हणतो ही विद्या आणि हा अतुल ही पागल झालेली, ते आमचं ऐकत आहे, तुम्हाला जे काय करायचं तुमच्या शिवाय तुम्ही करा. त्याच्यामुळे आज आम्ही ही पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली की नाहक माझ्या भावाला माझ्या वहिनीला ते बदनाम करतात. आणि आम्ही राहतो मुंबईला, मी आणि माझा मुलगा मुंबईला असल्यामुळे तो मुलगा आता 12वी शिकतोय, तरीही त्यांनी त्याचं नाव टाकलं याच्यामध्ये. म्हणजे नाहक ते त्यांनी चारित्र्यहानी करायचं धंदे लोकांचे आहेत. त्यांची टोळी हे मी तर म्हणतो यांच्यावरती 420 केस गुन्हा दाखल व्हावा लोकांच्या वरती, त्या दोघांच्या वरती, आणि यांना हात टाकलं पाहिजे. आज ही विद्या म्हणते की माझ्या जीवाला धोका आहे यांच्याकडून. मग तुझ्या जीवाला धोका असताना मग तुझा बीर कसा पुढे तुझ्या नवऱ्याने कंप्लेंट करायला पाहिजे ना तिथं पोलिटिशियनला. तुझा नवरा येतो बीर येतो ह्याचा अर्थ काय. त्यांना पोलीस प्रशासनाचं विचारलं तुला धोका आहे ना, मग तुझा नवरा काय येत नाही, मग तुझा बीर कसा पुढे येतोय. म्हणजे तू त्याची बायको माहेरी सोडतो ह्याचं इकडे तुम्ही दोघं पुढे काय करताय. साहेब ही कॅरेक्टरलेस लोक आहेत, यांच्यावरती
लगेच मी ताबडतोब यांच्यावरती 420चा गुन्हा दाखल करण्यात यावा यांच्यावरती. हे दुसरं काही करू शकत नाही. आयुष्यात त्यांनी तेच तर केलंय. दादा अनुषांनी हा नाता पूजक यांचं बघा तुम्ही, कधी पण ह्यांनी तेच धंदे केले नाही. अख्ख्या आमच्या कुटुंबामध्ये यांची वाद लावलेले आहेत. कुटुंब वाद नव्हते आमच्यात. 50 वर्षामध्ये आमचे वाद नव्हते. 50 वर्षापासून माझे वडील जमीन करत होते, त्याच्यानंतर माझा भाऊ जमीन करतोय. आता तुम्हाला काय विचार प्रश्न विचार, आम्ही उत्तर देतोय. मी बोलू. मी साहेबराव हाके आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण अतुल बळवंत हाके आणि विद्या नितेश हाके हे दोन्ही संगनमत करून विचार करून मी बाहेरगावी असताना रानात येणे, आमच्या बायकोला काहीतरी भांडण करण्यासाठी प्रयत्न करणे, जेसीबी आणणे, ट्रॅक्टर आणणे, हे जे काय करतोय उद्योग, ह्याला फक्त आमच्याकडून भांडण करून घ्यायचं आणि प्रशासनाला दाखवायचं आहे की मी माझ्या रानात येतोय आणि मला हे अडवणूक करतात. अडवणूक वगैरे यांची काही नाहीये. हा आमचं वडील आजोबांनी शेती केली, माझ्या वडिलांनी केली, आता मी करतोय. हा आज तागायत कधीही शेती याने केली नाही. ह्याला कुठला बांध कुठा हे माहित नाही. त्याच्या बापालाच माहित नाही तर ह्याला कुठनं माहित असणार. ह्याने कागदपत्र बनवले, आजोबांना फ्रॉड केलं, वडिलांना फ्रॉड केलं, आमच्या आत्यांची तर नावच गायब केलेत. आजोबांच्या नावानं जमीन ह्यांच्या नावावर करताना आत्यांची नावं पाहिजेत. आमच्या आजोबांना 4 मुलं, 4 मुलापैकी या दोघांच्याच नावे जमीन झाली कशी? आजोबांना फसवणूक करून आमच्या आजोबांना त्यांनी फसवलं आणि आत्या असताना सुद्धा आत्यांचं नाव न उतऱ्यात घेता ह्या दोघांच्या नावावर जमीन केली आणि जमीन करताना सुद्धा 38 गुंठ धाकट्या मुलाच्या नावावर जास्त जमीन केली. बळवंत हाकेच्या नावावर जमीन जास्ती लावली. का लावली? तर जगन्नाथ कासाराचा दावा आमचा चालू होता पहिला. त्या दाव्यात जी जमिनीला जे खर्च येत होता दावा खेळण्यासाठी, त्याचे आजोबानं जमिनीचा दावा खेळण्यासाठी खर्च केला. मग ते काय म्हणतो बळवंतराव, मी मुंबईला होतो, माझा काय संबंध आहे, माझ्या हिश्श्याची मला जमीन पाहिजे म्हणून आजोबांना सुद्धा फसवून आजोबावरती दादागिरी करून त्यानं 30 गुंठ जमीन पहिलीच जास्त लावून घेतली. नंतर पुन्हा आमच्या वडिलांना सांगितलं, आबा आपण मुंबईत, आता तुझी लहान मुलं आहेत, माझी लहान मुलं आहेत, मोठे झाल्यानंतर आपल्याला एक रूम घेऊ मुंबईत. आमचे वडील म्हणले, बाबा माझ्याकडे काय पैसे नाहीत, मी शेती करतोय, माझी परिस्थिती नाही पैसे द्यायची. तर तो म्हणला, तू काय कर, आपण जमिनीला पण काय व्हॅल्यू नाही, मग आपण ती माळाची जमीन आहे ती 39 गुंठ विकूया आणि तो आपलं मला पैसे दे, आपल्या दोघांसाठी आपण रूम घेऊ. मग आम्ही रूम घ्यायला पैसे दिले. जमीन बजरंग सदाशिव हाके यांना जमीन 39 गुंठ विकली. त्याचे पैसे आमच्या वडिलांच्या हातात न देता बळवंत हाकेने घेतले आणि तो मुंबईला घेऊन गेला. पैसे मुंबईला नेले आणि रूमला घेतले. म्हणला फोन करून सांगितलं, त्यावेळेस पत्र व्यवहार व्हायचे, त्यावेळेस फोनचं काय एवढं जास्त नव्हतं. टपाल पाठवून त्यानं सांगितलं, आबा मी जमीन रूम घेतलाय आणि पुन्हा तुला कधी वेळ मिळेल त्यावेळेस तू रूम बघायला ये. मग रूम आमचं वडील गेले तर रूम बघितला. हा सिंगलचं पत्र्याचं झोपडं घेतलं होतं यानं. ते झोपडं घेतलं. पुन्हा नंतर आम्ही 9वी 10वीला गेल्यानंतर आम्हाला पण वाटायचं होतं की आपण मुंबईला जाऊया, आपण काहीतरी कामाधंद्याचं बघूया. वडिलांची परिस्थिती अशी आहे, इथं शेती पिकत नाही, पाणी नाही. आम्ही मुंबईला गेलो असताना आम्ही तिथं 2-3 वर्ष आम्ही राहिलो त्या रूम मध्ये, चुलत्यासोबतच राहिलो. आणि नंतर आम्ही ते जमिनीचा विषय काढला की आपण आम्हाला रूम जमीन विकून पैसे तुम्हाला दिले, मग ते आम्हाला रूमचं कसं काय करताय, मग दोघात रूम आहे. मग हे चुलतीच्या लक्षात आल्यानंतर, आमच्या सिंधुताई बळवंत हाके यांच्या लक्षात आल्यानंतर तिनं तिचा भाऊ दादा एकनाथ आनोशे पंच यांचं संगनमतानं विचार करून यांनी रातोरात यांनी जमीन रूम विकून टाकला आणि आम्हाला त्या चालू राहत्या रूम मधून आम्हाला बाहेर हाकलून दिलं की तुमचा इथं काही संबंध नाही, तुमची जमीन विकली, काय विकलं ते तुम्ही आम्हाला माहित नाही, हे खोली आमच्या नावावर आहे, तुम्ही इथं पुन्हा यायचं नाही. सकाळी 8:30 वाजता सिंधुताईनं, चुलतामचं कामावर गेला तर सिंधुबाईनं आम्हाला घरातून बाहेर काढलं. बिगर जेवता उपाशी पोटी आम्हाला तिनं घरातून बाहेर हाकललं की तुमचा इथं पुन्हा यायचा संबंध नाही, तुम्ही इथं पाय ठेवायचा नाही, हे रूम आमचं आहे, जमीन विकलेली आम्हाला काही माहित नाही.
पैसे तर नेले आमच्याकडनं जमीन विकून वडिलांच्याकडनं. आणि हा आता सध्या म्हणतो उतारा माझे आहेत. उतारा तुझे आहेत बरोबर आहे, पण ते उतारा सगळे तू काय कशा पद्धतीने बनवलेस त्याची चौकशी आम्ही करतोय. ते मागून पाक पूर्ण उतारा तुझं काय असेल ते रेकॉर्ड काढायचं चालू आहे. परंतु हे जमीन तुझ्या नावावरती होऊ शकत नाही आणि हे खोट आहे. तू प्रशासनाला फसवलंय. आज आमच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तू 6 तक्रार दिल्या. आम्ही तुला क्रॉस कंप्लीट दिलेत. असं नाही की तू एकट्यानं दिले तर आम्ही गप बसलोय. तू फौजदारी गुन्हा दाखल केलाय, आम्ही तुला क्रॉस केले, कोर्टात दावा दाखल आहे. तू दावा दाखल पण नाही म्हणतोय आणि आमचं 0% भांडणं आहे. हा भांडणं हे तुझ्या वडिलांनी ज्या वेळेस जमीन विकून पैसे नेले आणि 5-7 वर्षानंतर आमचं वडील तिथे गेले मुंबईत, तर तू वडिलांना रूम दाखवली आणि आता काय म्हणतोय तुमच्या बापाने जमीन दारू पिऊन विकली, मला काय माहित नाही, तुमचा बाप बेवडा होता, असं होतं तसं होतं. मग आमच्या बापानं बेवड्यानं जमीन विकली, मग तू पैसे नेलेच कसे? तू पैसे नेताना विचार करायला पाहिजे होता, हा बेवडा, आपण बेवड्याचे पैसे न्यायला नको, त्याची जमीन विकायला नको. तू जमीन विकून पैसे घेऊन गेला, रूम देतो म्हणला, रूम देत नाहीस. आम्ही तुला तर जमिनीत कसं येऊ देणार आहे? आमची 1 एकर जमीन दे, 39 गुंठ जमीन दे, नसेल तर आम्हाला तू रूम दे. तुला जमीन यायला आमचे बंधन नाही, पण आमचं 39 गुंठ जमीन आम्हाला तू द्यावी, नसेल तर आम्हाला रूम द्यावे. तू आम्हाला तू स्वतः तुझ्या वडिलांनी आईनी त्या रूम मध्ये मी स्वतः 3 वर्ष राहिलोय आणि तुम्ही आता काय म्हणताय तुझा बाप दारू पिऊन जमीन विकली, आम्हाला माहिती. त्याच्यामुळं हा फ्रॉड पोरगा आहे. त्याचं हा सगळं ह्याच्या नावावरती उतारा निघाल्यामुळे हा सगळ्या प्रशासनाला बदनाम करतोय, आम्हाला बदनाम करतोय, आमच्या परिवाराला. आज माझा भाऊ मुंबईला राहतो, भावाचा मुलगा मुंबईत राहतो आणि त्यांची सुद्धा नाव आज पत्रकार परिषद घेऊन देतोय. म्हणजे हा किती नालायक माणूस आहे. परीक्षा चालू आहे, खालच्या लेवलचा हा माणूस आहे आणि हा माळकर आहे, प्रवचनकार आहे आणि हे काळे धंदे करतोय. हा हे काळे धंदे हे सगळे दाखवायचे एक आहेत आणि करायचे दुसरे आहेत. कारण याला फक्त लोकांना दाखवायचं आहे मी किती हुशार आहे, मी इंजिनियर आहे. हा इंजिनियरच्या लायकीचा नसून हा फक्त बंटी बबलीच्या लेवलचा माणूस आहे. हा खोटं बोलणं, समोरच्याला कसं फसवणूक करणं, त्यांच्यावरती महिला मोहर घालायच्या, त्यांच्यावर महिला आयोग लादायचा. 2-2दा महिला आयोगाचे आम्हाला नोटीस आले. आज त्या मुलीचं वय 19-20, माझे आज 49 वय आहे आणि आज माझ्यावर हे जे जमिनीच्या वादाच्या संदर्भात असताना हे दुसरेच गुन्हे दाखल करतोय. हा महिला आयोगाचा काही विषय नसताना वाद जमिनीचा आणि महिला आयोगाचा इश्यू मध्ये घालून मला बदनाम करणं, मला अडकावणं हा यांचा प्लॅन आहे आणि हा काय प्लॅन बरोबर नाही. आणि हे जे काय करतोय हे पोलिसांना बदनाम, सर्व सिस्टमला जो बदनाम करतोय ही चुकीच आहे आणि ज्या या सिस्टमने याची गंभीर दखल घ्यावी आणि त्याला बोलवताना आम्हाला पण बोलवावं. आज तो काय उपोषणाचा इशारा देतोय, 7 दिवसाचा अल्टिमेटम देतोय शासनाला. शासनानं त्याला उपोषणाला बसू द्यावं. जे काय त्याच्यासोबत जे आम्ही काय जे नावं सांगतोय त्यांच्या गावात जाऊन या टोळीची चौकशी करावी आणि ह्याचे आई वडील याचा भाऊ मुंबईत राहतात आणि हे धीर भाऊजय इथं आम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी हे गाडीवर फिरतेत. मी बाहेर असतोय नेहमी, मी कुठं काय करतोय का, काय म्हणतोय का, बोलतोय का, व्हिडिओ शूटिंग करणं, काहीतरी बोलायचं प्रवृत्त करणं, हे यांचे उद्योग चालवतात आणि हे मनोवृत्तीचे लोक आहेत. यांची बुद्धिमत्ता चांगली नाही. त्यांना प्रशासनानं वेळीच ओळखून यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी. आम्हाला यांच्यापासून धोका नाही, आम्ही यांना घाबरत नाही. आम्हाला यांनी धोका पोचवला तरी चालतोय, कारण आम्ही खरं बोलतोय. हे म्हणते त्यांच्यापासून धोका आहे, आमच्या परिवाराला धोका आहे. आम्ही धोका तुम्हाला देणार नाही, धोका अगोदरच तुम्ही दिलाय आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला धोका देणार नाही. तुम्ही धोका दिलाय हे तुमच्याकडनं आम्ही हक्कानं मागून घेणार. मागून म्हणजे काही भीक मागत नाही आम्ही तुम्हाला. आम्ही हे नाही दिलं तर आम्ही हिसकावून पण घेणार. आम्ही तुमच्याकडनं भीक म्हणून कुठलीही गोष्ट घेणार नाही. आमच्या हक्काचं आहे, हक्काचंच घेणार आम्ही. तुम्हाला आम्ही जमिनीत येऊ देणार नाही, स्पष्ट शब्दात सांगतो. 1 मिनिट कट करून